ज्यांनी एस-टी लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केले त्यांनी ज्या विचारा तुम्हाला वाटत होतं ना की हे संविधान फक्त काँग्रेसच वाचू शकते, बघा तुम्हाला काँग्रेस नाहीत, काँग्रेस पण आणि BJP पण दोन्ही एकच आहेत. तुम्हाला फक्त ते दिशाभूल करत होते, तुम्हाला भीती दाखवत होते की आम्ही संविधान धोक्यात आहे, आम्ही वाचू शकतो आहे, BJP संविधान विरोधात आहे, असे त्यांना भासून द्यायचं होते व तुमचे मतदान त्यांना मिळवायचे होते. हे तुम्हाला खोळ्यात काढायचं काम या काँग्रेसने व MVAने केलेलं आहे. हे BJPचे SC-STचे खासदार नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे मित्रांनो, की जो SC-STचा निकाल जो लागला होता 1 ऑगस्टला त्या संदर्भात बोलण्यासाठी नरेंद्र मोदी यांना भेटले होते व नरेंद्र मोदी यांनी असे आश्वासन केले की क्रिमिलेअर हा आम्ही केंद्रातून SC-ST लोकांना लावणार नाही. पण त्यांनी असे स्पष्ट केले नाही की वर्गीकरण करू देणार नाही. त्यांना वर्गीकरण हे करायचंच आहे, कारण त्यांना मूळचा भाजपला आरक्षण विरोधात त्यांची भूमिका राहिलेली आहे व त्यांनी असे स्पष्ट केले आहे की फक्त आम्ही क्रिमिलेअर लागू देणार नाही. पण असे त्यांनी म्हटलं नाही की आम्ही वर्गीकरण करणार नाही. एकही आमदार खासदार हा आवाज उठवायला तयार नाही, कारण का त्यांचे पक्षच त्यांना आवाज उठवण्यास परवानगी देत नाही. म्हणूनच हे कुठेतरी आमदार खासदार या पक्षाला बांधील आहेत, पक्षाचे गुलाम आहेत, म्हणून ते आपली भूमिका स्पष्टपणे मांडायला तयार होत नाहीत. हे कुठेतरी चुकीचं आहे. आंबेडकर जनतेवर अन्याय करण्याची बाब आहे. तुम्हाला जर आवाज उठवता येत नसेल तर तुम्ही तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा काही उपयोग नाही. जर आंबेडकर चळवळीला तुमचा उपयोग होत नसेल तर ते का उपयोगाची? तुम्हाला स्वतःचाच फायदा करून घेण्यासाठी तुम्ही आमदार व खासदार झाला आहात. तुम्हाला आंबेडकर जनतेवर अन्याय होत असेल तर तुम्हाला ते दिसूनसुद्धा तुम्ही आवाज उठवत नसाल तर त्या आमदारकीचा खासदारकीचा काही उपयोग नाही. तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे. या सर्वांना या सगळ्या समाजाचे मतदान हवे आहे, म्हणूनच त्यांची ही भूमिका अस्पष्ट आहे मित्रांनो. कोणही या मराठा किंवा OBC संदर्भात बोलायला तयार होत नाही, कारण कोण भूमिका घेतली की एखादा कोणत्या समाजाला भूमिका घेतली की दुसरा समाज नाराज होऊ शकतो व त्याची मतदान आपल्याला मिळणार नाही. या भीतीपोटी या सर्व पक्षांनी आपली भूमिका स्पष्टपणे केली नाही किंवा स्पष्ट मांडलेली नाही. या संदर्भात फक्त एकमेव पक्ष असा आहे की वंचित बहुजन आघाडी. त्यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे व ते OBCच्या पाठीशी उभे राहिले आहेत, कारण त्यांनासुद्धा माहिती आहे की आपण जर OBCच्या पाठीमागे उभं राहिलो तर मराठा समाजाचे नाराज होईल व त्यांचे मतदान आपल्याला मिळणार नाही. पण हे कुठेतरी फक्त राजकीय निर्णय त्यांनी घेतलेला नाही मित्रांनो, तर त्यांनी सामाजिक स्वास्थ्य आहे ते टिकून राहिलं पाहिजे, शांतता राहिली पाहिजे, यासाठी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. व यांना हे खरे नेतृत्व म्हणायचे, म्हणजे महाराष्ट्रात वादविवाद होऊ नये, भांडणतंटा वाढू नये, म्हणून त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे. नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गेल्या काही दिवसापासून OBC व मराठा हा संघर्ष जो पेटला आहे त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत की ह्या मराठा व OBC संदर्भात ज्या पक्षांनी आजपर्यंत ठाम भूमिका घेतलेली नाही, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शरद पवार, UPT गटाचे उद्धव ठाकरे व काँग्रेस, त्यानंतर महायुतीतील अजित पवार गटाचे अजित पवार, त्यानंतर एकनाथ शिंदे व फडणवीस यांनीसुद्धा आपली ठाम भूमिका मांडली नाही मित्रांनो. हे पक्ष ठाम भूमिका घ्यायला तयार नाही आजही. तर यामध्ये एकमेव असा पक्ष आहे व त्याचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांनी आपली ठाम भूमिका स्पष्ट केलेली आहे मित्रांनो, की त्यांचे असे म्हणणे आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, पण त्यांचे ताट वेगळे असावे. त्यांची पहिल्या दिवसापासूनची ही भूमिका आहे व आजही ते ठाम आहेत. व OBCला त्यांचे ताट वेगळे असावे, म्हणजे OBCतून मराठा समाजाला आरक्षण मिळता कामा नये. त्यांचे प्रत्येकाचे ताट हे वेगळे असले पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे व ते ठाम आहेत. व या संदर्भात एकही पक्षाचे नेते आपली भूमिका मांडायला आजही तयार नाहीत. व मध्यंतरी शरद पवार यांनीसुद्धा असे भाष्य केले की महाराष्ट्रामध्ये मणिपूरसारखी घटना घडू शकते. तर मित्रांनो, हे असे ज्येष्ठ नेतेच असे जर भाष्य करू लागले तर त्यांची भूमिका काय असायला पाहिजे होती की अशी महाराष्ट्रामध्ये जी मणिपूरसारखी घटना घडू नये म्हणून त्यांचे काहीतरी प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे होते. ज्येष्ठ नेते आहोत, आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी ठिणगी पडू नये व
या संदर्भात तुम्ही काहीतरी पावले उचला व अशा घटना घडू नये या संदर्भात तुम्ही काहीतरी चर्चा करायला सुरुवात करा किंवा आपली ठाम भूमिका मांडायला सुरुवात करा. एकही पक्ष किंवा त्याचे नेता आजपर्यंत मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका ठाम मांडायला तयार होत नाही. ते म्हणत नाहीत की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे असं सुद्धा म्हणत नाहीत व ते ओबीसीला आरक्षण मिळायला पाहिजे असं सुद्धा म्हणत नाहीत. त्यांची काहीही भूमिका अस्पष्ट आहे मित्रांनो. मध्यंतरी उद्धव ठाकरे असे म्हणाले की तुम्हाला जर आरक्षण हवे असेल तर तुम्ही राज्यातून काही तुम्हाला उपयोग होणार नाही, राज्यात काही त्याचा अधिकार नाही. तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल तर तुम्ही नरेंद्र मोदीकडे जावा, तुम्हाला आमचे काही आमदार खासदार हवे असतील तर तुम्ही द्यायला तयार आहे. म्हणजे हे सुद्धा कुठं तोंड पुसण्याचा कार्यक्रम या उद्धव ठाकरेंनी सुद्धा केलेला आहे मित्रांनो. त्यांचीसुद्धा या संदर्भात ठाम भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली नाही. या सर्वांना या सगळ्या समाजाचे मतदान हवे आहे म्हणूनच त्यांची ही भूमिका अस्पष्ट आहे मित्रांनो. कोणही या मराठा किंवा ओबीसी संदर्भात बोलायला तयार होत नाही. कारण कोण भूमिका घेतली की एखादा कोणत्या समाजाला भूमिका घेतली की दुसरा समाज नाराज होऊ शकतो व त्याची मतदान आपल्याला मिळणार नाही. या भीतीपोटी या सर्व पक्षांनी आपली भूमिका स्पष्टपणे केली नाही किंवा स्पष्ट मांडलेली नाही. या संदर्भात फक्त एकमेव पक्ष असा आहे की वंचित बहुजन आघाडी. त्यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे व ते ओबीसीच्या पाठीशी उभे राहिले आहेत. कारण त्यांनासुद्धा माहिती आहे की आपण जर ओबीसीच्या पाठीमागे उभं राहिलो तर मराठा समाजाचे नाराज होईल व त्यांचे मतदान आपल्याला मिळणार नाही. पण हे कुठेतरी फक्त राजकीय निर्णय त्यांनी घेतलेला नाही मित्रांनो, तर त्यांनी सामाजिक स्वास्थ्य आहे ते टिकून राहिलं पाहिजे, शांतता राहिली पाहिजे. यासाठी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. व यांना हे खरे नेतृत्व म्हणायचे. म्हणजे महाराष्ट्रात वादविवाद होऊ नये, भांडणतंटा वाढू नये म्हणून त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे. अशीच भूमिका शरद पवारांकडूनच अपेक्षित होती मित्रांनो, की ते महाराष्ट्राचे जाणते नेते असे म्हणतात काही लोक. पण जाणता राजा जर असेल तर तुम्ही ही अशी भूमिका घ्यायला पाहिजे होती की मणिपूरसारखी घटना घडू शकते असं तुमचे जर भाष्य असेल तर कुठंतरी ते दुर्दैव आहे की तुम्ही ते मणिपूरसारखे घटना घडू नये यासाठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे तुम्ही. व मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी राजरत्न आंबेडकर यांनी आपल्या नव्या पक्षाची स्थापना केली आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे की त्यांचा RPI हा मूळचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष त्यांनी रिस्थापन केला आहे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे यापूर्वीसुद्धा रिपब्लिकन पक्षाचे अनेक नेते होते, गवई गट म्हणा, आठवले गट म्हणा, असे बरेच पक्ष होते व ते त्यांच्या म्हणण्यानुसार असे त्यांचे म्हणणे आहे की हे मूळचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला पक्ष नव्हेत. कारण ते आठवले गटाचे उदाहरण देतात की ते आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 2022ला रजिस्ट्रेशन केलं आहे. म्हणजे ते आत्ताच अलीकडचा पक्ष आहे असं त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे मूळचा जो बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष जो आहे तो खरा मूळचा पक्ष हा आम्हीच स्थापन केला आहे असं त्यांचे म्हणणे आहे. व त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी मनोज जरंगे यांचीसुद्धा भेट घेतली होती व त्यांच्या आरक्षणाला त्यांनी पाठिंबा दिला होता. व असं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते की ते येत्या विधानसभेच्या निवडणुकीत एकत्र येतील अशी आशा आहे व ते एकत्र येऊन निवडणूक लढवतील असे त्यांचे म्हणणे आहे. तर बघूया हे किती त्यांचा निर्णय शेवटपर्यंत राहतील किंवा शेवटपर्यंत ते एकत्र राहतील काय हे आपण पाहूया. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी आपले BJPचे SC/STचे खासदार नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे मित्रांनो. की जो SC/STचा निकाल जो लागला होता 1 ऑगस्टला त्या संदर्भात बोलण्यासाठी नरेंद्र मोदी यांना भेटले होते. व नरेंद्र मोदी यांनी असे आश्वासन केले की क्रिमिलेअर हा आम्ही केंद्रातून SC/ST लोकांना लावणार नाही. पण त्यांनी असे स्पष्ट केले नाही की वर्गीकरण करू देणार नाही. त्यांना वर्गीकरण हे करायचंच आहे कारण त्यांना मूळचा भाजपला आरक्षण विरोधात त्यांची भूमिका राहिलेली आहे. व त्यांनी असे स्पष्ट केले आहे की फक्त आम्ही क्रिमिलेअर लागू देणार नाही. पण असे त्यांनी म्हटलं नाही की आम्ही वर्गीकरण करणार नाही. ते वर्गीकरण करणारच आहेत व त्यांना हा कायदा लागू करायचा आहे हे ह्यावरून स्पष्ट होते. व हे आमदार खासदार जे आहेत ते तुम्ही विधानसभेत का आवाज उठवत नाही, लोकसभेत तुम्ही आवाज का उठवत नाही? तुम्ही नरेंद्र मोदीला भेटण्यापूर्वी ज्या वेळा हा निर्णय आला त्यावेळी तुम्ही आवाज उठवला पाहिजे, लोकसभेमध्ये आवाज उठवायला पाहिजे होता. एकही आमदार खासदार हा आवाज उठवायला तयार नाही. कारण का त्यांचे पक्षच त्यांना आवाज उठवण्यास परवानगी देत नाही. म्हणूनच हे कुठेतरी आमदार खासदार या पक्षाला बांधील आहेत, पक्षाचे गुलाम आहेत. म्हणून ते आपली भूमिका स्पष्टपणे मांडायला तयार होत नाहीत. हे कुठेतरी
चुकीचं आहे. आंबेडकर जनतेवर अन्याय करण्याक बाब आहे. तुम्हाला जर आवाज उठवता येत नसेल तर तुम्ही तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा काही उपयोग नाही. जर आंबेडकर चळवळीला तुमचा उपयोग होत नसेल तर ते का उपयोगाची? तुम्हाला जर स्वतःचाच फायदा करून घेण्यासाठी तुम्ही आमदार व खासदार झाला आहात. तुम्हाला आंबेडकर जनतेवर अन्याय होत असेल तर तुम्हाला ते दिसूनसुद्धा तुम्ही आवाज उठवत नसाल तर त्या आमदारकी खासदारकीचा काही उपयोग नाही. तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे. या सरकारच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला पाहिजे. व हा नरेंद्र मोदींच्या मार्फत हा कुठेतरी SC लोकांना सहानुभूती दाखवण्यासाठी त्यांनी असे म्हटले आहे की आम्ही क्रिमिनल लागू देणार नाही. म्हणजे त्यांना माहिती आहे की लोकसभेमध्ये त्यांना BJPला SC लोकांनी मतदान केले नाही व ते कुठंतरी मतदान त्यांना सहानुभूती दाखवून त्यांचे मतदान मिळवण्यासाठी त्यांनी हे भाष्य केले आहे मित्रांनो, असे मला वाटते. व मित्रांनो, ज्यांनी लोकसभेमध्ये SC लोकांनी किंवा आंबेडकरवादी लोकांनी MVAला, महाविकास आघाडीला व काँग्रेस पक्षाला ज्यांनी मतदान केले आहे त्यांनी या पक्षांना जाब का विचारत नाही? तुम्हाला असं वाटत होतं ना की संविधान धोक्यात आहे, संविधान फक्त काँग्रेसच वाचवू शकते. तर या निर्णय आल्यापासून आता जवळजवळ 13-14 दिवस झाले. एकाही पक्षाने या विरोधात आवाज उठवलेला नाही व काँग्रेस पक्षानं तर अजिबात आवाज उठवला नाही व त्याला विरोधसुद्धा केलेला नाही. तेलंगणामध्ये त्यांची सत्ता आहे व तेथील मुख्यमंत्र्यांनी असे सांगितले आहे की आम्ही हे निकाल जो आला आहे ते आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आम्ही लागू करू. म्हणजे बघा मित्रांनो, हे मुख्यमंत्री हे भाष्य करू शकते म्हणजे त्यांच्या पक्षाची सुद्धा त्यांना परवानगी आहे की तुम्ही राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी व त्यांचे मल्लिकार्जुन खरगे हे दलित समजतात स्वतःला, त्यांचीसुद्धा या निर्णयाला पाठिंबा आहे. ह्यावरून हे स्पष्ट होते. या लोकांनी ज्यांनी SC लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केले त्यांनी ज्या विचारा तुम्हाला वाटत होतं ना की हे संविधान फक्त काँग्रेसच वाचू शकते. बघा, तुम्हाला काँग्रेस नाहीत, काँग्रेस पण आणि BJP पण दोन्ही एकच आहेत. तुम्हाला फक्त ते दिशाभूल करत होते, तुम्हाला भीती दाखवत होते की आम्ही संविधान धोक्यात आहे, आम्ही वाचू शकतो आहे, BJP संविधान विरोधात आहे, असे त्यांना भासून द्यायचं होते व तुमचे मतदान त्यांना मिळवायचे होते. हे तुम्हाला खोळ्यात काढायचं काम या काँग्रेसने व MVAने केलेलं आहे. आता आवाज उठवा ना तुम्ही त्यांच्यावर, जावा आंदोलन करा, त्याच्या घरासमोर जाऊन उभे आंदोलन करा. हे एका नाण्याची दोन बाजू आहेत. हे काँग्रेसही आणि भाजपही दोघे एकच आहेत. त्यांना फक्त वेगवेगळा अजेंडा राबवून लोकांना खोळ्यात काढायचं काम या महाराष्ट्रामध्ये चालू केलेलं आहे.